पुण्यातनं आणखीन एक महत्त्वाची बातमी. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेत आलेल्या भाजप नगरसेविकांचे पाय विद्यार्थ्यांना धुवायला सांगितल्याचा प्रकार घडलाय. राष्ट्रवादीचे नेते रुपाली ठोंबरे यांनी फोटो पोस्ट केलाय आणि पुण्यातील अप्पर इंदिरानगर सुखसागर परिसरातील महापालिकेच्या शाळेत गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात वर्षा साठे यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित केलं आणि यावेळेला शाळेनं लहान विद्यार्थ्यांकडनं त्यांचे पाय धुवून घेतले. हा असा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलंय. आपली संस्कृती आपल्या गुरुवर्यांचं पूजन करायला सांगते, मात्र या कार्यक्रमाला आलेल्या एका लोकप्रतिनिधीची अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांकडनं पाय धुवून घेतल्यानं संताप प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यक्त केला जातोय. या नगरसेविकेविरोधात कारवाई करावी अशी मागणीच आता रुपाली ठोंबरे यांनी केली आहे. शाळा ही संस्कार आणि संविधानिक मूल्य रुजवण्याची जागा आहे. कोणत्याही राजकीय व्यक्तीची व्यक्तिपूजा करून घेण्याची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुलांच्या हातामध्ये पेन दिला, वही दिली आणि संविधान दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची कृती करून घेणे समता, स्वाभिमान आणि संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे. या संपूर्ण प्रकाराचा निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या कार्यक्रमाशी संबंधित नगरसेविका, लोकप्रतिनिधी, भारतीय जनता पार्टीच्या यांनी जनतेची आणि विद्यार्थ्यांची मनापासून माफी मागितली पाहिजे.